नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नुकतीच इयत्ता 10वीची परीक्षा पास झाला आहात आणि अत्यंत चांगल्या गुणांनी ती तुम्ही पास झालेला आहात आणि तुम्ही तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची पुढील शिक्षणासाठी निवड केली आहे. याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन करीत आहे. माझ्या सर्व शिक्षक सहकार्यांनी तुमच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपल्या महाविद्यालयाची माहिती ही दिलेलीच आहे. आपल्या महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा आणि प्रमुख वैशिष्ट्य याबद्दल आता तुम्हाला बरीच माहिती मिळालेली आहे. आपले महाविद्यालय 1962 साली स्थापन झाले आहे. बारामती तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना, विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना नवनवीन अभ्यासक्रम शिकता यावा यासाठी या महाविद्यालयाची स्थापनाही केलेली आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक विषय शिकवले जातात. केवळ आपला रेग्युलर अभ्यास नाही, तर व्यवसायाभिमुख अनेक कोर्सेस आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थी भविष्यामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करू शकेल आणि आपली ती कौशल्य, त्या व्यवसायासाठी आवश्यक जी कौशल्य आहे त्याबद्दलसुद्धा तो अवेअर होईल आणि ते कौशल्य प्राप्त करून स्वतःच्या पायावर तो उभा राहील. हेच महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे तर उघडी करायचीच आहेत, पण त्याबरोबर त्यांना स्वावलंबी कसं बनवायचं हे वैशिष्ट्य आपल्या महाविद्यालयाचे आहे. आपल्या महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य वी फॉर द स्टुडंट हे असून त्याप्रमाणेच आपल्या महाविद्यालयाची अनेक वर्षापासून वाटचाल ही सुरू आहे. मला सांगायला फार आनंद होतोय की आपल्या महाविद्यालयाला बेस्ट कॉलेज अवॉर्डसुद्धा प्राप्त झालेले आहे. तसेच आपले प्राचार्य माननीय चंद्रशेखर मुरुमकर सर यांनासुद्धा बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड हा मिळालेला आहे. तसेच नॅक या संस्थेकडनं आपल्या महाविद्यालयाला A+ हे मानांकनसुद्धा प्राप्त झालेले आहे. म्हणजे जर तुम्ही हा सर्व महाविद्यालयाचा गौरव जर पाहिला तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की तुम्ही स्वतःच्या शिक्षणासाठी योग्य महाविद्यालयाची निवड केली आहे. आणि मला खात्री आहे की आता जरी आपण या कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण आपण सुरू केलेले आहे, परंतु ज्यावेळी परिस्थिती साधारण होईल आणि आपली भेट होईल, तुम्हाला प्रत्यक्ष महाविद्यालय पाहता येईल, शिक्षकांची भेटीगाठी होतील, त्यावेळी नक्कीच तुम्हाला याची अनुभूती येईल. तो दिवस लवकर यावा हीच मी इच्छा इथे व्यक्त करत आहे. आजपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शालेय जीवनामध्ये प्रथम मी माझा परिचय करून देत आहे की मी वैशाली अजित मुरुमकर तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती या विषयासाठी अध्यापन करणार आहे. यावर्षी शैक्षणिक वर्ष आपले 2021 यासाठी मी तुम्हाला SP की ज्याला इंग्रजीमधनं सेक्रेटेरियल प्रॅक्टिस असे म्हणतात, हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. आजपर्यंत तुम्ही शालेय जीवनामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, त्यानंतर विज्ञान, समाजशास्त्र ज्यामध्ये इतिहास, भूगोल आहे, या विषयांचा अभ्यास केलेला आहे. पण आता 10वी नंतर ज्यावेळी आपले शालेय शिक्षण समाप्त होते आणि आपल्याला एखादी शाखा निवडावी लागते, त्यावेळी तुम्ही या वाणिज्य शाखेचा निवड केलेली आहे. वाणिज्य शाखेची निवड करत असताना तुम्ही काही स्वप्न, ध्येय उराशी बाळगली असतील की मला काय व्हायचे आहे.
की मी का वाणिज्य शाखेची निवड केलेली आहे. तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा ते म्हणतात की मला CA व्हायचं आहे, मला CS करायचं आहे. पण फक्त CA होणं यासाठीच फक्त वाणिज्य शाखेची निवड केली जाते का? तर नाही. वाणिज्य शाखा निवडून तुम्हाला आपल्या करिअरची अनेक दालनं तुमच्यासाठी खुली आहेत हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. केवळ CA हा एकमेव इथं करिअर करता येतं असा बऱ्याच विद्यार्थ्यांना समज झालेला आहे. परंतु असे काही नाही. तुम्ही CA तर होऊच शकता, परंतु इतरही अनेक शाखा दालनं आहेत करिअरची की जी तुमची वाट पाहत आहेत, की ज्याचा मार्ग या वाणिज्य शाखेतूनच आहे. जसं की तुम्ही 12वी नंतर BBAचा कोर्स करू शकता, म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, की जिथे तुम्हाला पदवी मिळते. त्याचप्रमाणे तुम्ही BCom करू शकता, म्हणजे 3 वर्ष 12वी नंतर 3 वर्षाचं ही शिक्षण आहे की ज्यामध्ये तुम्हाला पदवीही मिळू शकते. तुम्ही वाणिज्य शाखेचे पदवीधर होऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट करू शकता, म्हणजे ज्यांना हॉटेल व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे असे विद्यार्थी BHM हा कोर्स करू शकतात. एवढंच नाही तर तुम्ही 12वी नंतर कायद्याचा अभ्याससुद्धा करू शकता, म्हणजे LLBला तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतरसुद्धा LLBला प्रवेश घेऊ शकता. मी तर म्हणेन की LLBला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपला विषय म्हणजे एक पायाच आहे. कारण आपला विषय आणि LLB याची कुठेतरी नाळ ही जुळते. म्हणजे आपल्याला इथं कायदेशीर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आपल्या विषयामध्ये आणि तेच पुढे आणखीन सखोल पद्धतीने तुम्ही LLB शाखेची निवड करता तेव्हा तुम्हाला ते मिळून जातं. त्यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ही सुद्धा तुम्ही बॅचलर डिग्री घेऊ शकता. त्यानंतर CA CS हे कोर्सेस तर आहेतच आपल्या शाखेमध्ये. CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकता किंवा कंपनी सेक्रेटरी हा कोर्ससुद्धा तुम्ही करू शकता. तसेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा आपलं करिअर हे घडवू शकता. जसं की बँकिंगच्या अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, त्या तुम्ही देऊ शकता. त्याचा योग्य अभ्यास करून अशा परीक्षांना अपियर होऊन तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं करिअर करू शकता. मे बी ती प्रायव्हेट सेक्टर अंडर असेल किंवा पब्लिक सेक्टर असू शकते. त्याचप्रमाणे तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा आपलं करिअर घडवू शकता, की जसं IAS एक्झाम आहे, त्याचप्रमाणे IPS आहे, IFS आहे. तर या परीक्षांचा अभ्याससुद्धा तुम्ही करू शकता. आणि विशेष म्हणजे IAS एक्झाम कशी असते याचा तुम्हाला पायाभूत अभ्यास आपल्या कॉलेजमध्ये मार्गदर्शनपर लेक्चर्स ठेवले जातात आणि ते अटेंड करून तुम्ही त्याची कल्पनाही घेऊ शकता की कशी त्याची तयारी करायला पाहिजे. आपण एक विद्यार्थी म्हणून किंवा त्या परीक्षेसाठी सामोरं जाण्यासाठी स्वतःला कसं तयार केलं पाहिजे याबद्दलचे मार्गदर्शनपर व्याख्यानं की जे एक्सपर्ट लोकांकडून आयोजित केले जातात. तर ही व्याख्यानं तुम्ही कॉलेजमध्ये ऐकू शकता. आपले महाविद्यालय अशा प्रकारचे वेगवेगळे व्याख्याते आणून आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी जागृत करत असतात. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे वाणिज्य शाखेमध्ये येऊन, तर इव्हेंट मॅनेजमेंट हा सुद्धा एक कोर्स आहे की वेगवेगळे जे आपण म्हणू की लग्न सोहळे असतील म्हणा किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील, तर यांचं आयोजन कसं करायचं आणि ते कसे साजरे करायचे याबद्दलसुद्धा लोकांमध्ये जागृती झालेली आहे. आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीलासुद्धा आता अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठीचे कॉन्ट्रॅक्ट समाजामधील अनेक लोक देऊन टाकतात. तर हा सुद्धा एक करिअर खूप छान आहे की ज्या मुलांना काहीतरी वेगळं करायचं आहे. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल टुरिझम की ज्यांना इकडे तिकडे फिरायला आवडतं, काहीतरी धाडसी उपक्रम करायचे असतात, ज्यांचं वेगवेगळ्या भाषांवरती प्रभुत्व आहे,
तर असे विद्यार्थी ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये सुद्धा आपले करिअर हे करू शकतात. म्हणजे इथं मला असं सांगायचं आहे की तुम्हाला स्काय इज द लिमिट असं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही कराल तेवढं कमी आहे. आणि वाणिज्य शाखेमध्ये आल्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ असतो की तुम्ही वेगवेगळ्या भाषा शिकू शकता, वेगवेगळे लहान लहान कोर्सेस कॉम्प्युटरशी रिलेटेड असतील ते करू शकता, किंवा इतर जे तुमचं डान्स हॉबी आहे, पेंटिंग आहे, म्युझिक आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही पारंगत होऊ शकता. कारण विज्ञान शाखेमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना भरपूर अभ्यास असतो, प्रॅक्टिकल असतं, आणि ते स्वतः इतके बिझी असतात की त्यांना अनेक छंद जोपासण्यासाठी त्यांना वेळही मिळत नाही, किंवा इतर कोणत्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांच्याकडे तसा फावला वेळ नसतो. परंतु वाणिज्य शाखेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना भरपूर वेळ असतो, लेक्चर्स असतात, अभ्यास तर असतोच, परंतु तरीसुद्धा ते आपले छंद टिकवण्यासाठी किंवा एखादा कोर्स करण्यासाठी की जो त्यांचे व्यक्तिमत्व घडवू शकेल यासाठी ते नक्कीच वेळ हे देऊ शकतात. त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांकडे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी भरपूर वेळ उपलब्ध आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही सर्वजण बाहेर येऊ शकत नाही, आपण घरीच असतो आणि घरी राहणंच हे सध्या योग्य आहे. तर घरी राहूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन काही कोर्सेस उपलब्ध आहेत का की आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकता येतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे तुमचे छंद आहेत त्यांना नवीन उभारी देता येईल असं ऑनलाईन कुठे काही उपलब्ध आहे का, याचा तुम्ही नक्कीच शोध घ्या. आणि तुम्हाला जो वेळ सध्या मिळत आहे त्याचं तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्याचा योग्यपणे वापर करा, की त्यामुळे तुमचा वेळ चांगल्या कामासाठी कारणी लागेल. आता 10वीपर्यंत तुम्ही शाळेमध्ये असताना वेगवेगळे विषय शिकलेला आहात, जसं विज्ञान, मराठी, भाषा, त्यानंतर गणित आहे. पण 10वी नंतर ज्यावेळी तुम्ही वाणिज्य शाखेची निवड केलेली आहे तर इथे कोणकोणते विषय आहेत, तुम्हाला 11वीच्या वर्गात कोणकोणते विषय शिकायला मिळणार त्याचं एक आपण मागोवा घेऊया. यामध्ये तुम्हाला इंग्लिश हा विषय असणार आहे की जो कंपल्सरी आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर भाषेमध्ये मराठी आणि हिंदी आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीने जो विषय घेतलेला आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे तुम्हाला इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, हा सुद्धा कंपल्सरी विषय आहे. त्यानंतर चौथा आहे तो OC&M म्हणजे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, हा सुद्धा कंपल्सरीच विषय आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा की ज्यासाठी तुम्ही वाणिज्य शाखेची निवड केलेली आहे तो म्हणजे अकाउंट्स. हा विषय आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे, म्हणजे तो मराठी माध्यमाचा असेल किंवा इंग्रजी माध्यमाचा असेल. आणि अकाउंट्स हा विषय पूर्णपणे इंग्लिशमध्येच आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं जे पुस्तक आहे अकाउंट्सचं ते पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. तुम्हाला आपल्या वर्गांमध्ये अकाउंट्स विषयाचे शिक्षक त्याच्या कन्सेप्ट्स वगैरे सर्व मराठीमधून सांगणारच आहेत, परंतु त्या विषयाची भाषा मात्र इंग्लिशच आहे. तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्याच्यावर आपलं पूर्ण करिअर हे अवलंबून आहे. आणि हा अकाउंट्स विषय तुम्हाला 11वीपासून तुमच्या ग्रॅज्युएशनपर्यंत, त्यानंतर अगदी पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत हा विषय आपल्यासोबतच राहणार आहे. त्यानंतर 6वा विषय इथे तुम्हाला दिसतोय तो SP किंवा कोऑपरेशन. आता SP किंवा कोऑपरेशन म्हणजे काय, तर चिटणीसाची कार्यपद्धती, ज्याला शॉर्टमध्ये SP असं म्हटलेलं आहे, आणि कोऑपरेशन म्हणजे सहकार. तर हे ऑप्शनल विषय आहेत. इथं तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना SP घेतलेला आहे ते म्हणजे आत्ता आपलं लेक्चर चालू आहे तो आपला विषय SPचा, आणि काही विद्यार्थ्यांनी कोऑपरेशन हे घेतलेलं असेल. तर हा ऐच्छिक भाग आहे, ज्या विद्यार्थ्याला जो हवा तो त्याने घ्यायचा आहे. त्यानंतर 7वा विषय आहे तो म्हणजे EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडी, पर्यावरणशास्त्र. हा विषयसुद्धा सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. आणि 8वा विषय आहे PE म्हणजे फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 11वीला सर्व विषय आहेत. यामध्ये
चॉईस तुम्हाला फक्त मराठी हिंदी इथं आहे आणि SP किंवा कॉर्पोरेशन हा आहे. तर ज्यावेळी आपलं नॉर्मल पद्धतीने कॉलेज असतं त्यावेळी काय होतं की SP आणि कॉर्पोरेशन ॲट अ टाईम लेक्चर सुरू होतात आणि A आणि B डिव्हिजन ही कंबाईन होते. A आणि B डिव्हिजनमधले जे SPचे मुलं आहेत ते एका वर्गात बसतात आणि B डिव्हिजनमध्ये सहकारची मुलं बसतात. पण सध्या आपण ऑनलाईन लेक्चर सुरू केलेलं आहे, त्यामुळे सध्या तसं तुम्हाला काही प्रश्न नाही. जे मुलं SPला आहेत त्यांनी SPचं लेक्चर ऑन करून बघायचं आहे की जे यूट्यूब चॅनलवरती त्या शिक्षकाने अपलोड केलेलं असतं आणि कॉर्पोरेशन विषयाचे मुलं त्यांचं लेक्चर हे बघू शकतात. पण ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये अशी संधी आपल्याला लवकरच येऊ की आपण कॉलेजमध्ये जाऊन तो वर्ग त्यानंतर शिक्षक यांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ, त्यावेळी तुम्हाला तिथं समजेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती अशी की तुम्ही तुमच्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेला आहात. जे विद्यार्थी तुमच्या परिचयातले आहेत ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे 11वी वाणिज्य शाखेला, परंतु अजूनही ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले नाहीत, त्यांना लवकरात लवकर त्या ग्रुपला जॉईन व्हायला सांगा. त्याचप्रमाणे गुगल क्लासरूमला त्या वर्ग शिक्षकांकडनं तुम्ही ॲड व्हा की जेणेकरून त्या विषयांच्या सर्व सूचना तुम्हाला वेळेवर तिथं मिळतील. कारण ज्या काही विषयाबद्दलच्या सूचना असतील ते प्रत्येक शिक्षक व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा ते पाठवत असतो. त्याचप्रमाणे गुगल क्लासरूमला सुद्धा तुम्हाला जर परीक्षा असेल, कारण प्रत्येक घटक शिकवल्यानंतर प्रत्येक शिक्षक गुगल फॉर्ममध्ये आपली टेस्ट पाठवत असतात, तर तिथं तुम्ही नेहमी ते बघितलं पाहिजे, चेक केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या कुठल्या शिक्षकाने कुठल्या प्रकारची टेस्ट पाठवलेली आहे. आणि ही प्रत्येक टेस्ट वेळेवर सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या टेस्टचे मार्क्स तुम्हाला फायनल ज्यावेळी तुमची ॲन्युअल एक्झाम असते त्यामध्ये ते ॲड होऊ शकतात. म्हणून कोणतीही टेस्ट तुम्ही मिस करू नका. प्रत्येक टेस्ट पाठवल्यानंतर लगेच सोडवून त्या शिक्षकांना पाठवून द्या, जेणेकरून तुमच्या गुणांची नोंद ही केली जाऊ शकते. तर म्हणूनच नेहमी अपडेट राहा आणि ज्या मित्रमैत्रिणींशी कम्युनिकेशन करा. आता प्रत्यक्ष जरी तुम्हाला एकमेकांना पाहता आलं नसेल तरीसुद्धा व्हॉट्सअप ग्रुपच्याद्वारे तुम्ही एकमेकांची परिचय वाढवू शकता, विचारू शकता. तुम्हाला काही शंका असतील, विषयासंबंधी असतील, टाईम टेबल असेल किंवा अभ्यासाबद्दलच्या असतील, ते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या विषयाच्या शिक्षकांना निश्चिंतपणे विचारू शकता. तसेच तुमच्या क्लास टीचरलासुद्धा तुम्ही विचारू शकता. ओके, तर हे झालं आपल्या विषयांबद्दल की आपल्याला 11वीला कोणकोणते विषय शिकायचे आहेत. आणि मी तुम्हाला SP हा विषय शिकवणार आहे, म्हणजेच चिटणीसाची कार्यपद्धती. आता थोडंसं आपल्या विषयाबद्दल बोलूया की तुम्हाला हे पुस्तकाचं कवर पेज दाखवलेलं आहे की आपलं पुस्तक कसं आहे. मी तुम्हाला पुस्तकाची PDF पाठवूनच देईन व्हॉट्सअप ग्रुपला की जेणेकरून तुम्हाला तुमचं पुस्तक तुमच्या हातामध्ये असेल तेव्हा तुम्ही कधीही ते उघडून बघू शकता. तर चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अत्यंत नवीन आहे. जसं की मराठी आणि इंग्लिश याचा बेस तुम्हाला आत्तापर्यंत 10वीच्या शिक्षणापर्यंत होता की जास्त काही फरक पडत नाही. म्हणी वगैरे सगळ्या त्याच असतात मराठी विषयामध्ये. वाक्यप्रचार असतात, धडे असतात, कविता असतात, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. पण चिटणीसाची कार्यपद्धती हा कोणता विषय आहे याच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही. याचा बेस आपल्या 10वीच्या शिक्षणामध्ये कुठेही नाही. हा अत्यंत नवीन विषय आहे की ज्याची सुरुवात आता 11वीच्या वर्गापासून तुम्हाला करावयाची आहे. आता इथं या विषयामध्ये वाणिज्य शाखेमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, त्यामुळे व्यवसाय म्हणजे काय आहे, व्यावसायिक संस्था कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, तर या व्यवसायाचं व्यवस्थापन कसं करायचे. मुळातच व्यवसाय म्हणजे काय, तर व्यवसाय म्हणजे वस्तूंची आणि सेवांची
निर्मिती करणे, वस्तू बनवणे. आता वस्तू बनवायची म्हणजे नुसती बनवून घरात ठेवायची का, त्याला व्यवसाय म्हणतो का आपण, तर नाही. तर त्या वस्तूंची विक्री ही केली जाते आणि ती विक्री कशासाठी करायची, तर पैसे मिळवण्यासाठी करायची. आणि त्या पैशाचा 1 पैशाचे 2 पैसे म्हणजे तो पैसा वाढेल कसा या दृष्टीने नेहमी प्रयत्न करणे याला व्यवसाय असे म्हटलेलं आहे. म्हणजे साधं उदाहरण देते तुम्हाला की घरामध्ये बऱ्याच लोकांना तो छंद असतो की घरामध्ये ते खेळणी वगैरे बनवू शकतात स्वतः. आता स्वतः बनवलेली खेळणी ही घरातच ठेवणे बनवून झाल्यानंतर याला व्यवसाय म्हणत नाही. परंतु ज्यावेळी ती एखाद्या दुकानामध्ये आपण विक्रीसाठी पाठवतो लोकांना आणि ती का बनवली जाते, त्याच्यामागचा उद्देश काय आहे, तर पैसा मिळवण्यासाठी ती बनवली जाते आणि त्याची विक्री केली जाते. आणि ज्यावेळी ही प्रक्रिया वारंवार केली जाते की आधी सुरुवातीला 2-3 खेळणी बनवली असतील, पण नंतर लोकांची मागणी वाढली, लोकांना आवडली की मग सतत ती बनवत जाणे, तर याला आपण काय म्हणू शकतो, व्यवसाय. तर इथं वस्तूंची निर्मिती किंवा सेवा पुरवणे आणि ती पुरवण्यामागे उद्देश काय, तर त्याचं वितरण करणे, डिस्ट्रीब्युशन करणे लोकांमध्ये आणि पैसा कमवणे, या प्रक्रियेलाच व्यवसाय असं म्हटलेलं आहे. तर या विषयामध्ये आपल्याला व्यवसाय म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या व्यावसायिक संस्था कोणत्या आहेत, त्यानंतर वित्तीय लेखाशास्त्र इत्यादी घटकांचा अभ्यास आपण या विषयामध्ये करत असतो. तर चिटणीसाची कार्यपद्धती हा असाच एक विषय आहे की जो विषय व्यवसाय संघटनाच्या सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या घटकाशी निगडित आहे. तो संघटना प्रकार म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. आता संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल हे काय सांगतायत मॅडम, तर संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी. ओके, तर या विषयामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला फक्त कंपनीचं व्यवस्थापन कसं असतं आणि कंपनी म्हणजे काय प्रकार आहे, कंपनीची वैशिष्ट्य काय आहेत, एवढंच नाही शिकायचं आहे. तर इथं काम करणारा जो चिटणीस असतो त्याची भूमिका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्यानंतर तो कायदेशीर बाबींचे अनुपालन करणारा एक अधिकारी आहे, त्याच्याकडे संप्रेषण कौशल्य आहे. तर या गोष्टी आपण या विषयामध्ये शिकणार आहोत. तर कंपनी कायद्यातील कायदेशीर आणि तांत्रिक घटक तुम्हा विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने या आपल्या सिलेबसमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. आणि आपल्या पुस्तकामध्ये कंपनीबद्दलचे जे कायदे आहेत, संकल्पना आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की कंपनी कायदा 2013मध्ये नवीन बदल झालेले आहेत. तर या दुरुस्त्या काय आहेत, त्यांची नियमावली काय आहे, या सगळ्याचा समावेश या आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे की ज्याचा अभ्यास आपण आता सुरूच करणार आहोत. तर हा जो विषय आहे तो पूर्णपणे चिटणीस म्हणजे काय आहे, चिटणीस ही एक व्यक्ती असते आणि की जी मदत करण्यासाठी नियुक्त केलेली असते. एखादा तुम्ही पाहिलं असेल की प्रायव्हेट सेक्रेटरी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, यामुळे तुम्हाला अर्थ अधिक लक्षात येईल की प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणजे दुसऱ्याला मदत करणारी व्यक्ती. तर चिटणीस म्हणजेच तीच व्यक्ती की जी आपल्या मालकाला मदत करते. तर हा चिटणीस काय काय करतो आणि त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे आणि तो वेगवेगळ्या संस्थांसाठी नियुक्त केलेला असतो. तर प्रत्येक संस्थेसाठी चिटणीसाची कार्यही वेगळी असतात. तो कुठे काम करतो याच्यावर अवलंबून त्याची सर्व कर्तव्ये आणि जबाबदारी असतात. तर या पुस्तकाच्या माध्यमाने आपण चिटणीस म्हणजे काय प्रकार आहे आणि वेगवेगळ्या संस्थांसाठी नियुक्त केलेले चिटणीस कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडतात याचा आपण परिचय करून घेणार आहोत. तर यावर्षी आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये एकूण 12 प्रकरणं आहेत आणि या 12 प्रकरणाच्या माध्यमाने आपण चिटणीसाची ओळख करून घेणार आहोत. तर पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे चिटणीस. यामध्ये आपण सुरुवातीला चिटणीस म्हणजे काय आहे, चिटणीसाची वैशिष्ट्य काय आहे, महत्त्व काय आहे, त्यानंतर चिटणीसाचे प्रकार कोणकोणते आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी होय.
तर कंपनीची वैशिष्ट्य काय आहेत, कंपनीचे फायदा तोटा काय आहे, त्याचा अभ्यास आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे कंपनीची स्थापना. आता कंपनीची स्थापना यामध्ये कोणकोणत्या अवस्था आहेत, कंपनी स्थापण्यासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते, कोणकोणती कागदपत्र गोळा करावी लागतात, याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर चौथं प्रकरण आहे ते म्हणजे कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज. दस्तऐवज म्हणजे कागदपत्र. तर कंपनी स्थापित करत असताना महत्त्वाची कागदपत्र कोणती आहेत की जी कंपनी स्थापनेच्या वेळी नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतात, याविषयी माहिती मिळवणार आहोत. त्यानंतर पाचवं प्रकरण आहे ते म्हणजे कंपनीचे सभासद म्हणजे कंपनी मेंबर्स. एखाद्या कंपनीचं सभासदत्व मिळवण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, कोणत्या मार्गाने तुम्ही त्या कंपनीचे सभासद बनू शकता, त्याविषयी आपण इथे माहिती मिळवणार आहोत. त्याचप्रमाणे आपले सभासदत्व रद्द कसं करता येतं, याविषयी सुद्धा आपण या पाठामध्ये माहिती मिळवणार आहोत. त्यानंतर 6वं प्रकरण आहे ते म्हणजे कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. तर इथं कंपनीचे संचालक कोणकोणते आहेत किंवा संचालक पद कसं प्राप्त होऊ शकतं, संचालकांच्या अधिकार जबाबदाऱ्या काय आहेत. त्यानंतर कंपनीमध्ये मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणजे अर्थातच चिटणीस, याचं काम काय आहे, त्याची नियुक्ती कशी होत असते, तो भाग इथे आपण शिकणार आहोत. त्यानंतर 7वं आणि 8वं प्रकरण ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे कंपनीच्या सभा भाग 1 आणि 8वं प्रकरण आहे कंपनीच्या सभा भाग 2. यामध्ये आपण कंपनी आपल्या सभासदांशी कम्युनिकेशन व्हावं म्हणून वेगवेगळ्या सभा आयोजित करत असते. तर या सभा म्हणजे काय आहे, या सभांचे प्रकार काय आहेत आणि त्याचा उद्देश काय आहे, त्याचं कार्यपद्धती काय आहे, याविषयी आपण या पाठामध्ये माहिती मिळवणार आहोत. त्यानंतर 9वं प्रकरण आहे ते म्हणजे चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य. म्हणजे चिटणीस कशाप्रकारे सर्वांशी कम्युनिकेशन करत असतो, आपल्या माहितीचा आदानप्रदान करत असतो. तो पारंपरिक त्याच्याकडे मार्ग तर आहेतच की आपल्या भागधारकांशी, त्यानंतर कर्जरोखेधारकांशी, संबंधित व्यक्तीशी तो कम्युनिकेशन करू शकेल. परंतु आत्ताचे जे चिटणीस आहे, अत्याधुनिक युगामध्ये नवीन मार्गांचा सुद्धा तो अवलंब कशा प्रकारे करत असतो, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे पत्रव्यवहार. तर यामध्ये आपण चिटणीस संचालकांशी कशा प्रकारे पत्रव्यवहार करतो, बँकांशी कशा प्रकारे पत्रव्यवहार त्याला करावा लागतो आणि इतर जे वैधानिक अधिकारी आहेत त्यांच्याशी तो कम्युनिकेशन पत्रांच्याद्वारे कसं करतो, ते आपण या 3 पाठांच्याद्वारे शिकणार आहोत. थोडक्यात म्हणजे तुम्ही 10वीला पत्रलेखन हा विषय शिकलेला आहात आणि त्यातही तुम्ही ऑफिशियल लेटर्स कसे लिहायचे हा भाग तुम्हाला माहिती आहे. तर त्यालाच अनुसरून हा भाग आहे की चिटणीस बँकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा असेल तर त्याने पत्रव्यवहार कसा करायचा आहे, संचालकांशी त्याला पत्रव्यवहार करायचा असेल वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात तर तो कसा त्याने केला पाहिजे आणि इतर जे सर्व वैधानिक अधिकारी आहेत, जसं नोंदणी अधिकारी असेल किंवा एखाद्या संस्थेच्या दुसऱ्या संस्थेचा कोणी गव्हर्मेंट अधिकारी असेल, सरकारी अधिकारी असेल, तर त्याच्याशी जर त्याला कम्युनिकेशन करायचं असेल तर पत्राच्या माध्यमाने त्याने ते कसं करायचं आहे, तर ते पत्र लिहायचं कसं असतं, त्यातला मायना कसा लिहायचा असतो, मजकूर कसा तिथं सांगायचा असतो. तर ह्या सगळ्या बाबी आपण या शेवटच्या 3 प्रकरणांमध्ये शिकणार आहोत. तर एकूणच या पूर्ण सिलेबसमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की चिटणीस ही एक व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती अशी आहे की ती आपल्या मालकाला मदत करणारी व्यक्ती आहे. आणि मग या चिटणीसाने आपली भूमिका बजावताना
कोणकोणती कर्तव्ये केली पाहिजे, त्याला कोणकोणत्या नियमांचं पालन करावं लागतं आणि आपल्या संस्थेसाठी तो कशाप्रकारे काम करतो या विषयाचा अभ्यास करणे म्हणजेच चिटणीसाची कार्यपद्धती. तर अशा प्रकारे हा अल्पसा मी तुम्हाला आपल्या पुस्तकाचा परिचय आज करून दिलेला आहे. आपण आपल्या सिलेबसला उद्यापासून सुरुवात करूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा, घरीच राहा. थँक्यू स्टुडंट्स.